शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 2 महिन्याचा पूर्ण होईल, 2 महिन्याचा कांदा पूर्ण झाल्यानंतर कांदा पिकाची जर चांगली साईज करायची असेल, कांदा जर फुगवायचा असेल तर नेमकी काय करायचं याच्याच बद्दलची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता शेतकरी मित्रांनो, कांद्याचा जर आपण पिरियड जर पाहिला तर साधारणपणे 90 ते 120 दिवसांचा आपला कांदा पिकाचा पिरियड असतो. आणि ज्यावेळेस आपला कांदा 60 दिवसांचा होत असतो त्यावेळेस कांदा पिकाची जी काही साईज आहे, म्हणजे जो काही खालचा गड्डा आहे याची साईज व्हायला त्यामध्ये सुरुवात होत असते. पण ह्या स्टेजमध्ये जर शेतकरी मित्रांनो पोट्याचं प्रमाण जर आपल्या कांदा पिकाला जर कमी पडलेलं असेल तर परिणामी कांदा पिकाची चांगली साईज होत नाही. कांद्याचा जो काही आकार आहे हा त्यामध्ये बारीक राहत असतो आणि परिणामी जे काही येणार आहे उत्पन्न देखील त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट वगैरे येऊ शकते. तर कांदा पिकाची जर चांगली लवकरात लवकर जर तुम्हाला साईज करायचं असेल तर एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन असू शकते की पुढे बाजारभाव चांगले वाढलेले आहे. मग अशा वेळेस जर आपल्याला कांदा लवकर तयार करायचा आहे, भले 120 दिवस लागतात पण आपल्याला 90 दिवसामध्ये कांदा काढायचा आहे, 80 दिवसामध्ये कांदा काढायचा आहे. मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो 60 दिवसापासूनच जर तुम्ही ट्रीटमेंट जर चालू केलेली असेल तर तुमचा कांदा लवकर त्यामध्ये तयार होईल आणि परिणामी मार्केटचे जर बाजारभाव चांगले असेल तर जास्तीत जास्त फायदा त्यामध्ये होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दोन त्यामध्ये मी तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार आहे. एक आपल्याला पाटपाण्याद्वारे ट्रीटमेंट करायची आहे आणि एक फवारणी करायची आहे. या दोन ट्रीटमेंट जर तुम्ही केलेले असेल तर कांदा पिकाची अतिशय जबरदस्त, अतिशय छान त्यामध्ये साईज व्हायला फायदा होणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट ज्यावेळेस 60 दिवसांचा कांदा होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला पाण्यातून देत असताना शेतकरी मित्रांनो जे इंडिकेम कंपनीचं 13046 नावाची ग्रेड येत असते, वॉटर सोल्युबलची ग्रेड, अतिशय छान रिझल्ट देणारी त्यामध्ये ग्रेड आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही याचा वापर देखील केलेला असेल. जर कोणी वापर केलेला असेल तर अनुभव नक्की सांगा. कारण ज्या काही येणाऱ्या इंडिकेम कंपनीच्या ज्या ग्रेड आहे ह्या लवकर पिकाला त्यामध्ये मिळल्या जातात आणि जास्तीत जास्त फायदा यांचा त्यामध्ये होत असतो. आपल्याला हिचाच त्यामध्ये वापर करायचा आहे. आपल्याला ही वापरत असताना 1 एकरसाठी 3 किलो त्यामध्ये वापरायचे आहे. फक्त 3 किलो हिचं प्रमाण आहे, 3 किलो वापरायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन 1 किलो घ्यायचा आहे आणि हे जे काय असणार आहे हे मिश्रण तयार केलेलं असणार आहे हे आपल्याला पाटपाण्याद्वारे सोडून द्यायचं आहे. जर कोणाकडे जर ह्युमिक वगैरे शिल्लक असेल तर ह्युमिकचा वापर केला तरी पण चालेल. कारण मुळे जर ऍक्टिव्ह असेल तर तेवढे लवकर ही खतं शोषली जातील आणि तुमच्या पिकाला लवकर मिळायचं आहे. तर ह्या ग्रेडमुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट की खालची जी काही कांद्याची साईज असणार आहे ही साईज जलद गतीने लवकरात लवकर व्हायला त्यामध्ये फायदा होणार आहे. तर त्याच्यामुळे ही एक ट्रीटमेंट करायची आहे. ही ट्रीटमेंट शेतकरी मित्रांनो करून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढचं पाणी देणार आहोत त्या पुढच्या पाण्याला एक आपल्याला फवारणी देखील करायची आहे. तर त्या फवारणीमध्ये आपल्याला वापरत असताना जे सिजंटा कंपनीचं कल्टर येतं याचा त्यामध्ये वापर करायचा आहे. आता कल्टर कशासाठी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो, कल्टरमुळे काय होईल की ज्या काही आपल्या वाढणाऱ्या कांद्याच्या पाती आहे त्या वाढणाऱ्या कांद्याची पातींची जी वाढ आहे ही त्यामध्ये पूर्णपणे बंद होऊन जाईल आणि खालून येणार जे अन्नद्रव्य आहे हे खालच्या खाली साठवलं जाईल. बऱ्याच वेळेस काय होतं असं की पातींची वाढ निस्ती होत राहते, परिणामी खाली कांद्याची साईज होत नाही. पण ज्यावेळेस वरची जर वाढ जर आपण स्टॉप केलेली असेल तर जे काही जाणारं अन्नद्रव्य आहे हे खालच्या खाली साठलं जाईल आणि कांद्याची चांगली साईज व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे. तर आपल्याला त्या फवारणीमध्ये कल्टर वापरत असताना 7 ml वापरायचा आहे 15 लिटरच्या पंपासाठी. याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही 0050 वापरू शकता किंवा ही जी काही आणलेली ग्रेड होती 13046 ही जरी तुम्ही शिल्लक ठेवली थोडीफार फवारीसाठी तरी पण चालेल. ही ग्रेड वापरत असताना फवारीसाठी फक्त 15 लिटरच्या पंपासाठी 40 ते 45 ग्रॅम वापरायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो 0050 जर आणलेली असेल तर हे त्यामध्ये 100 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना एखादा सीवीड बेस म्हणा किंवा एखादं त्यामध्ये इसाबियन वगैरे कोणतं एखादं टॉनिक त्यामध्ये तुम्ही घ्या. हे वापरत असताना 30 ते 40 ml घ्यायचं आहे आणि याची फवारणी त्यामध्ये पुढच्या पाण्याला त्यामध्ये करायची आहे. ह्या दोन ट्रीटमेंट जर तुम्ही शेतकरी मित्रांनो 60 दिवसानंतर जर तुमच्या कांदा पिकाला केलेल्या असेल तर कांदा पिकाची अतिशय जबरदस्त त्यामध्ये साईज होईल. ही ट्रीटमेंट करत असताना 1 एकरला करा, 1 एकरला करू नका, जेणेकरून तुम्हाला फरक जाणवेल नेमकी काय फरक आहे ह्या ट्रीटमेंटचा. अतिशय जबरदस्त मी प्रत्यक्ष ह्या ट्रीटमेंटचे त्यामध्ये रिझल्ट पाहिलेला आहे म्हणून ही ट्रीटमेंट मी तुम्हाला सजेस्ट केलेला आहे. 60 दिवसानंतर हे काम त्यामध्ये आधी करा, जेणेकरून तुमच्या कांदा पिकाची चांगली साईज व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे. कांदा पिकातल्या जर काही समस्या असेल तर तुम्ही खाली कमेंट करून शेतकरी मित्रांनो नक्की विचारू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.